तर कुणाविरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा सिद्ध होण्याआधीच तो दोषी असतो का असं अजित पवार यांनी म्हटलंय। माझ्यावरही सर्वांनी 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला। ज्यांनी ज्यांनी आरोप केला त्या सर्वांसोबत मी सत्तेत आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। अण्णा बनसोडेंचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं। गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। तर भाजपा समर्थकांकडून व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवरती टीका करण्यात आली। लंडनमध्ये जसा मुस्लिम महापौर झाला तसं ठाकरेंना मुंबईत करायचा असा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला। आपण बघितलंय की मतांच्या लांगुल चालना करता पाकिस्तानचे झेंडे कोणाच्या प्रचार फेरीमध्ये फडकले होते, बॉम्ब स्फोटाच्या आरोपींनी कोणाचा प्रचार केला होता, पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणारा मामू कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे, किंवा मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असलेला मुलतानी कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। आणि त्यामुळे आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या हेतूने काही लोक मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत। परंतु मुंबईकरांना याची जाणीव आहे आणि मुंबईकर 15 तारखेची वाट पाहत आहेत। तर नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती आणि तडजोड करणार नाही असं अमित साठम यांनी म्हटलंय। देशविरोधी समाज विघातक दहशतवादी जिहादी शक्तींबरोबर कोणतीही तडजोड होणार नाही असं अमित साठम यांनी म्हटलेलं आहे। तर मुंबईमध्ये अजित पवारांचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य असल्याचं देखील नवाब मलिक यांनी म्हटलंय। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते असं देखील नवाब मलिकांनी म्हटलेलं आहे। दाऊद इब्राहिम हसीना पारकरशी संबंध ठेवल्याचे आरोप नवाब मलिकवर आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या देशविघातक समाजविरोधी आतंकवादी जिहादी शक्तींबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना कोणताही समझोता करणार नाही। या विषयावरती राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, परंतु राष्ट्रीयत्वावर आणि हिंदुत्वावर कुठल्याही प्रकारची तडजोड ही होऊ शकत नाही। आणि म्हणून आमची ठाम भूमिका होती की नवाब मलिकच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही कोणतीही युती करणार नाही, तडजोड करणार नाही। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मुंबईमध्ये निश्चित रूपाने दिसेल लोकांना। आणि विशेष कर मी दादाचा आभार मानतोय की काही लोक माझ्या नावाने बूमाबूम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको। दादांनी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजास आलेली दिसते असं अंजली दमानी यांनी म्हटलंय। विधानसभा अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात असं अंजली दमानी यांनी म्हटलंय। ज्या थाटात नार्वेकरांनी जॉईंट कमिशनर यांना फोन करत आदेश दिले त्यात सत्तेची मिजाज दिसत होती असं देखील अंजली दमानी यांनी म्हटलंय। सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे अशी मागणी देखील अंजली दमानी यांनी केली। राहुल नार्वेकरांना स्पीकर पदाची आता मिजास आलेली दिसते। विथड्रॉ सिक्युरिटी इमिडिएटली अँड ॲज अ स्पीकर मी तुम्हाला आदेश देतो, हे जे ते म्हणाले जॉईंट सीपीला। भारतात संविधानाप्रमाणे आर्टिकल 178 ते 181 या कायद्यात लेजिस्लेटिव्ह कॅन नॉट गिव्ह एनी डायरेक्शन्स टू एक्झिक्युटिव्ह आणि त्यात स्पीकर फक्त फंक्शन हे असेंब्लीमध्ये चालतं। असेंब्लीच्या बाहेर त्याचा कुठलाही थाट नसतो, वट नसतो, मिजाज नसते। तर तुम्ही हे जे केलेलं कृत्य आहे ते अतिशय बेकायदेशीर आहे आणि खरं तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। तर ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पैशाचा आमिष आणि धमकावल्याचा मनसेचा आरोप आहे। महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर ठाण्यातील कोर्ट नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। काळ्या फिती बांधून मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं। तर
तर दादरच्या शिवसेना भवनामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र मेळावा पार पडला। यावेळा मेळाव्याच्या शेवटी स्क्रीनवरती बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा सोबतचा फोटो दाखवण्यात आला। या फोटोच्या वर हा शब्द ठाकरेंचा आहे असा आशय लिहिण्यात आलेला होता। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही त्या फोटो शेजारी जाऊन उभे राहिले। तर बीडमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला पुन्हा अचानक आग लागली। आगीमध्ये तब्बल 2 एकरचा परिसर जळून खाक झाला। आग विझवण्यात यश, मात्र झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। छोटी झाडं जळून राख झाली। तर सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला पुन्हा आग लागलेली आहे। 2 एकरचा परिसर जळून खाक झालेला आहे। ही दृश्य जी आहेत ती आता समोर आली।